नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, आज 20 जून शुक्रवार संध्याकाळच्या 6 वाजलेत. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण आज दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेल्या विषयीची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, आज सकाळीच आपण पाहिलं दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास 58,585 क्युसेक पाण्याचा विसर्ग येत होता. त्या विसर्गामध्ये पाठीमागील 12 तासात जवळपास 10,000 क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 66,831 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते आहे. त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनाने येणाऱ्या पाण्याच्या आवकचा विचार करून उजनी धरणामधून यावर्षी पहिल्यांदाच 10,000 क्युसेकच्या विसर्गानं पाणी हे भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 1600 क्युसेकचा विसर्ग हा ऊर्जा निर्मितीसाठी सोडण्यात आलेला असून उजनी धरणामधून एकूण 11,600 क्युसेकच्या विसर्गानं पाणी हे भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेलं आहे. दर्शको, पाठीमागील 4 दिवसांपासून उजनी धरण क्षेत्राच्या त्याचबरोबर भीमा नदीच्या उजनी धरणाच्या वरील क्षेत्रात असलेल्या 19 धरणाच्या परिसरात अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये त्याचबरोबर बंड गार्डन येथून काल संध्याकाळी आपण पाहिलंच की जवळपास 38,000 क्युसेकच्या विसर्गानं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलेलं होतं. त्यामुळेच दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळेच येणाऱ्या पुराच्या दृष्टिकोनात उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकचं योग्य नियोजन करतावं यासाठीच उजनी धरण प्रशासनाने आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून 10,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्याचा विचार केला होता. त्याला प्रत्यक्षात सुरुवात झालेली असून उजनी धरण प्रशासनाने भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दर्शको, आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही जवळपास 62% एवढी होती. पाठीमागील 12 तासात जवळपास 6% यामध्ये वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 68.28% एवढी झाली. त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण मृत पाणीसाठा हा 100.24 TMC एवढा झालेला असून त्यापैकी 36 TMC पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे, नीरा नदीच्या खोऱ्यातही मुसळधार पाऊस होत असून नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या 4 धरणांमधून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. तोच पाण्याचा विसर्ग डायरेक्ट भीमा नदीमध्ये येत असून उजनी धरणामधून येणारा 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर नीरा नदीमधून येणारा पाण्याचा विसर्ग असा एकत्र विसर्ग मिळून भीमा नदीकाठच्या लोकांना पुराचा धोका संभवत आहे. त्यामुळे उजनी धरण प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्याची ही विनंती केलेली आहे. दर्शको, उजनी धरणाच्या या महत्त्वाच्या अपडेट्स त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्ही महाराष्ट्र माझावरती पाहतच असता. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.